धरून आपण सगळं कार्य आपलं करतो आहोत. पण मुलगा आणि मुलगी यांचं आरोग्य जे आहे ते लहान वयातच चांगल्या पद्धतीनं जर घडलं तर पुढं आपली जी पिढी येणार आहे ती निरोगी चांगल्या पद्धतीची येणार आहे. मग त्यासाठी आपले प्रयत्न म्हणजे जे माता आहेत त्यांचं प्रयत्न तुम्ही सगळ्या गोष्टी मुलांच्या अनुषंगानं कुटुंबांच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी मुलांना प्रमाणात देण्याचं कार्य करतच असता. तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्याचं अतिरिक्त सेवन मुलांना आता द्यायचं नाही आहे. आपण बघा मैदा मुलांना तुम्ही दररोज बिस्किट देता, पण माझं नाही सगळ्याच आरोग्य संघटनेचं सुद्धा असं मत आहे की मैदा हा अतिशय म्हणजे वाईट आहे तो शरीराला आपल्या. बघा ग्लुकोजचं बिस्किट तुम्ही पाण्यामध्ये टाका घरी गेल्यानंतर आणि थोड्या वेळाने किती चिकट होते हाताला बघा. आपल्या हाताला सुद्धा ते इतकं चिकट लागते. मग त्याचा परिणाम मुलं सकाळ सकाळी एवढ्या छान उपाशी पोटी चहा बरोबर जर बिस्किट खात असतील तर त्याचा परिणाम लहान आणि मोठ्या आकड्यावर किती होईल. आणि त्याचा परिणाम आता अजिबात दिसत नाही. मुलांना ग्लुकोजचं बिस्किट छान लागतं, सगळीच बिस्किट चांगली लागतात, पण त्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण आणि जे प्रेझेंटेटिव्ह घातलेलं असतं त्याचा परिणाम आपल्या पोटावर आणि हार्टवर होतो. आणि म्हणून बिस्किट द्या आम्ही पूर्ण नको म्हणत नाही, पण आठवड्यातून 1-2 दिवसच बिस्किट द्या. दररोज मुलांना बिस्किट देऊ नका. चहा आवडत असेल मुलांना तर दुधाचा चहा करून द्या, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये ते दूध तरी त्या निमित्तानं तरी जाईल. कारण काही मुलं दूध पित नाहीत, दूध आवडत नाही, बोर्नव्हिटा वगैरे घालून काय मुलं पितात पण सगळीच पित नाही. त्याचबरोबर साखर सकाळी आणि संध्याकाळी चहातनं जेवढी मुलांना पोचते तेवढी बास, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण मुलांना खायला द्यायला नाही पाहिजे. कारण त्याचा परिणाम सुद्धा 30 नंतर ह्या मुलांमध्ये दिसणार आहे. म्हणून आता आपण त्यांचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं आहे. मीठ सुद्धा तुम्ही जेवणात जेवढं घालता तेवढं मुलांच्यासाठी पुरेसं आहे. त्याच्या व्यतिरिक्त दररोज तळलेले पदार्थ अजिबात द्यायचे नाहीत मुलांना. कारण त्याच्यामुळे काय होतं परत तेल जास्त पोटात जातं. तळलेल्या पदार्थांच्यामुळे परत कोलेस्ट्रॉल जे आता नाही वाढत, आता मुलं खातात आणि त्याचे परिणाम 30 नंतर मुलांच्या मध्ये दिसतात. आणि म्हणून तळलेले पदार्थ, लोणचं सुद्धा आठवड्यातून 2 दिवसच मुलांना लोणचं द्यायचं, दररोज ताटाला लोणचं सुद्धा लावायचं नाही. त्याच्याऐवजी काकडी द्या, बीट द्या किंवा टोमॅटो द्या, कच्च्या पालेभाज्या खायला जास्ती करून द्या, जेणेकरून त्यांच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम जास्त वाढेल. त्याचबरोबर आहाराबरोबर कोशिंबिरी सुद्धा तुम्ही वेगळं आता तुम्ही पदार्थांचे जे काही इथं नमुने आणले होते ते बघायला मला वेळ नाही मिळाला, पण तुम्ही जे आणलं होतं त्याच्यामध्ये पोषकतेनुसारच नंबर काढले जाणार आहेत. नाचणी मुलांना देणं गरजेचं आहे जास्त करून. त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतो. मुलांची वाढ होणार आहे, हाडांची वाढ होणार आहे, त्यांना कॅल्शियम जास्त कशातनं मिळणार आहे तर नाचणीमधून जास्त मिळणार आहे. पण नाचणीची आंबील सगळी मुलं खात नाही, पण तेच तुम्ही पीठ दळून आणलं आणि तुपात भाजलं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सची बारीक पूड करून घातली आणि बेसनचे लाडू करतोय तसे लाडू केले तर ते महिनाभर टिकतात. आणि रोज एक लाडू जर मुलांनी खाल्ला तर कॅल्शियम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर तूप पोटात गेल्यामुळं आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांना वंगण सुद्धा मिळणार आहे. म्हणजे असे पोषक जे करा की ज्याचा मुलांना जास्त उपयोग होईल. मॅगी कंटाळा आला म्हणून मुलं मॅगी मागतात आणि आपण आपलं काम कमी करायला मुलांना मॅगी देतो, पण मॅगी सुद्धा द्यायचं नाही. त्याच्यात निकोटीन म्हणून शासनानं सुद्धा मॅगीवर बंदी जी आणली होती ती कशासाठी आणली होती, कारण निकोटीनचं प्रमाण त्याच्यामध्ये होतं, ते हार्टला प्रॉब्लेम करत होतं. म्हणून त्या बालवयात मुलांना जितका सकस पोषक पौष्टिक आहार जितका जाईल तितकी पुढची पिढी भावी चांगली होणार आहे. कारण आता सगळं रासायनिक खतांच्यावर सगळं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच आरोग्य धोक्यात आलेलं आहे. पण त्यातून सुद्धा आपण जर व्यवस्थित मुलांच्या पर्यंत आहार पोहोचवला तर किमान आपली 30 वर्षानंतर मुलांना शुगर बीपी ह्याचं प्रमाण कमी होईल. पूर्वीच्या लोकांमध्ये बघा 80व्या वर्षी सुद्धा डोळे चांगले असायचे, हार्ट प्रॉब्लेम नसायचे, बीपी शुगर नसायचा. का नसत होता, कारण ते जे खात होते ते सकस होतं. आणि आता जे आपण मुलांना देतोय बाहेरचं खाणं तर अजिबात द्यायचं नाही. घरातलं लोणी द्या,
घरातलं ताक द्या. बाहेरचं बटर जे पावभाजी किंवा दाबेलीसाठी जे वापरलं जातंय त्याच्यामध्ये मीठ मैदा घालून ते तयार केलेलं असते, म्हणून त्याचा परिणाम मुलांच्यावर जास्त होतो. त्यामुळे बाहेरचं खाणं सुद्धा शक्यतो पूर्णपणे टाळा. मुलांची उंची जर तुम्हाला चांगली वाढवायची असेल तर कुठल्याही औषधानं ती वाढणार नाही आहे, तर तुम्ही पडवळचं प्रमाण मुलांना जास्त दिलं पाहिजे. दोडका, शेवग्याची शेंग ह्याचं प्रमाण जर खाण्यामध्ये मुलांचं वाढवलं तर त्यांची उंची सगळ्यात चांगली वाढणार आहे. बौद्धिक क्षमता जर त्यांची तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर नॉनव्हेज, मासे हे सुद्धा चांगलं, मुलांची बुद्धीची क्षमता वाढायला सुद्धा चांगलं आहे. त्याचबरोबर बदाम पाण्यात भिजवून सकाळी 1 बदाम रोज एका मुलाला देऊ शकतोय आपण. मग महिनाभर नाही जमलं तर महिन्यातले 8 दिवस तर मुलांना बदाम खायला दिलं पाहिजे, जेणेकरून बुद्धीची क्षमता चांगली वाढेल. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण पालेभाज्या ह्या सुद्धा मुलांच्या मध्ये दररोज दिल्या पाहिजे. त्यांना आवडत नाहीत, महिन्यातनं एकदा कारलं हे मुलांना घातलंच पाहिजे, कारण कारलं रक्त शुद्धीकरणाचं काम करते. त्यामुळे मुलांना छोटे छोटे काही फंगस होतात, खाज उठते किंवा केस गळतात मुलांचे, काहींना वाई होते, म्हणजे ते चाई होते, केस गळतात बघा मुलांचे. तर ते प्रमाण सुद्धा आपल्याला सगळं कमी जर करायचं असेल तर मुलांना ह्या पोषक गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. वेळेचं आपल्याला खूप बंधन आहे, कारण तुम्ही सकाळपासून आलाय, त्यामुळं मी बोलायचं म्हटलं तर 1.5-2 तास आहारावर बोलू शकते, पण आपल्याला वेळेचं कमी बंधन आहे. त्यामुळं मी इथंच थांबते आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी